पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या जबाबदारीचा आज पहिला दिवस एका वेगळ्याच पद्धतीनं साजरा केला। पुणे पोलिसांनी आज शहरातल्या नामचीन गुंडांची चक्क ओळख परेड केली। यात गजानन मारणे या कुख्यात गुंडाचाही समावेश होता। काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार गजा मारणेला भेटले होते। त्याच गजा मारणेची पुणे पोलिसांनी आज जाहीर परेड केली। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। पुण्यातल्या गुंडांना पोलिसांचा दणका। सरकारची नाचक्की झाल्यावर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर। नामचीन गुंडांना आयुक्त अमितेश कुमार यांचा दम। कायदेशीर कारवाई होईल। त्यामुळे मला वाटते फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत, तुम्हाला समजल्या असतील। समजले सगळ्यांना? ही दृश्य आहेत पुणे पोलीस आयुक्तालयातली। गजा मारणे, निलेश घायवळ सह सर्वच टोळ्यांचे डॉन, दादा, भाई, भाऊ वगैरे मंडळी एका रांगेत उभी। पोलीस अधिकारी सांगतील त्या गोष्टीला हे दादा, भाई, डॉन गुमान मान हलवत असल्याचं चित्र। रील्स तुम्ही तुमच्या पोरांनी अजिबात टाकायच्या नाही ना। तुम्ही टाकता बाकी सगळे कामाला लावता। तुम्ही तुमचे बाकीचे फॉलोअर वाढणार, हे वाढणार, तुम्ही मग ते काहीतरी करणार, ते काहीतरी उद्योग करणार। ते सगळ्यांना सांगून द्यायचं। तुम्ही एकदा तुमच्या फॉलोअरनी काय केला, काय गुन्हा केला तर तुला घेऊन टाकणार, समजलं ना? अजिबात चालणार नाही असं। पुण्याच्या अंडरवर्ल्ड मधला कुख्यात डॉन गजा मारणेला पोलिसांनी पहिल्या रांगेत उभा केला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारची भेट गजा मारणेने काही दिवसांपूर्वी घेतली। त्यानंतर सरकारवर चांगलाच हल्लाबोल झाला होता। गृहमंत्री फडणवीस यांच्यावरही चांगलीच टीका झाली होती। नागपूरवरून पुण्यात आलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात सूत्र हाती घेतल्यावर गुन्हेगारीच्या पुणे पॅटर्नला दिलेला हा जोरदार पहिला धक्का। लक्षात ठेव, काहीतरी आपले ताब्या मारायचे, लपडी करायची नाहीत बिलकुल। आणि कुणाच्या इकडे कोथरूड बिजवाळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला आणि तुला वाटलं मी बाहेर झालोय तर ते सोडून दे, विषय सोडायचा। तक्रार यायला लागली, कानातलं बिनातलं काढून टाक। आणि जर का रील तुझं हे तुझी जबाबदारी परत दिसले रे सगळे टिप्या कुणासोबत आहे तुझ्यावरती लक्ष। पुण्याच्या अंडरवर्ल्ड मधील सर्वच गुंडांची आज पुणे पोलिसांनी परेड घेतली। मारणे समजलं का? बाकी कोण आहे? पोटे समजलं का? कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही, पहिली इन्स्ट्रक्शन। सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज अजेंडा आहे, समजलं? त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचं नाही। त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता, ते तुम्ही ठेवायचे नाहीत। आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजे। जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती 107 CRPC 110 आहे, तुमच्यावरती तडीपारी MPD आहे। वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल। त्यामुळे मला वाटते फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत, तुम्हाला समजले असतील। समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा। का समजले का? नाही समजलं कोणाला? ज्याला नाही समजले हातवरती करा। त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जाते, आता परत सूचना दिल्या जाणार नाही। आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी उदात्तीकरण करणारा कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल। एवढ्याच आमच्या 4-5 सूचना आहेत, तुम्ही ते फॉलो करावं लागतील, ठीक आहे? समजलं? समजलं का तुम्हाला? त्यांच्याकडनं इतंबित माहितीचा काय आमचा डोजियरचा फॉर्म आहे, तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे। आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं। रस्त्यावरच्या मारामाऱ्या आणि सोशल मीडियावरचे रील यातून हे पुणेरी गुंड चांगलीच दहशत माजवत होते। मात्र पुणे पोलिसांनी त्यांना दणका दिलाय। बिलकुल काय टाकायने रील्स बिल्स काय, आम्ही भाई आणि आम्ही नाना पेट्रोल कंपनी, आमची कंपनी, ए कंपनी बी कंपनी असल्या काय टाकायला लक्षात ठेव। अर्थात हे एवढं सहज झालंय असं समजण्याचं कारण नाही।
गेल्या काही दिवसात हे गुंड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याचं उघड झालं आणि सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. पुणे पोलीस आयुक्तालयातली ही परेड हा त्या डॅमेज कंट्रोलचा भाग असल्याचं बोललं जात आहे. निलेश घायवळने तर थेट मंत्रालयात रील करत सोशल मीडियावर व्हायरलही केलं. गुंड निलेश घायवळ हा आधी गजा मारण्याच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं, मारामारी असे गुन्हे नोंदले आहेत. सुतारवाडीत घायवळची दहशत होती. मात्र गजा मारण्याशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर 2दा जीवघेणे हल्ले केले. त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळीनेही दिलं. अखेर दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करत फिल्मी स्टाईलने हत्या केली. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. साक्षीदार उलटल्याने 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. इतर गुन्ह्यातही त्याला जामीन मिळत गेला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आलाय. मूळ गाव असलेल्या जामखेड तालुक्यात सध्या तो राजकारणात सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातूनच तो आमदार संतोष बांगर यांच्या संपर्कात आला आणि त्यांच्या मार्फत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. खून, दरोडे, बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेल्या या गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत? या गुंड टोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का, की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत? गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणतायत ना, त्या फक्त गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका होत आहेत आणि मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतो आहे. यांचे सगळे मंत्री हे संपूर्ण चौफेर वागताना दिसत आहेत, चौफेर उधळताना आपल्याला दिसत आहे. खुद्द मुख्यमंत्र्याला भेटायला गेलेला एक गुंड मंत्रालयात रील तयार करतो आणि बाकीचे लोक लाईनीत मरतात. लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश. गुंडांना सोबत घेऊन किंवा त्यांना भेटण्याची का गरज पडत आहे याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे. तडीपार लोकांना तडीपारी रद्द करून निवडणुकीमध्ये त्यांचं सहकार्य घेऊन कसब्याच्या निवडणुकीमध्ये मंत्र्यांबरोबर फिरताना आपण त्या लोकांना तडीपार लोकांना पाहिलेलं होतं.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.